हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. तर तुमचं सकाळ शुभ जाव तुम्हाला. तर खूप छान अशा कमेंट आल्या बरं का. लय आनंद झाला, जीव गार्डन गार्डन झाला बरं का माझा. लय छान काल कमेंट आल्या. तर त्या कमेंटच्या मी आज उत्तर देणार आहे. कारण भरपूर असं शिकायत असते की ताई तू उत्तर म्हणजे नाही का, ताई तू कमेंट वाचत नाही, ताई तू बोलत नाही. हो का, कमेंट वाचत नसते तर मी कमेंटवर बोलली असते का, नसते का नाही. तर मी कमेंट वाचून घेतेच. कारण कसं असतं माहिती आहे का, तुम्ही एवढ्या प्रेमाने मला कमेंट करता मी त्याचं उत्तर नाही द्यायचं ते बरोबर दिसत नाही. बरोबर. तर पहिली कमेंट अशी होती, आता त्यांचं नाव घेऊन तर त्यांनी नावच लिहिलं नाही ते तर तुम्हाला माहिती आहे नेहमीच कमेंट. बानोबाळा तू आनंदी राहा, स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. तर हो ताई, तुमचं एवढं प्रेम बघून का नाही माझा जीव एकदम असा फुलासारखा फुलतो. तर थँक्यू ताई, धन्यवाद. तर तुम्हाला पण स्वामी समर्थ सुखी ठेव, आनंदात ठेवू. तुमच्या पण पाठीशी आहे, म्हणजे आपल्या सगळ्याच्याच पाठीशी आहे. ठीक आहे. दुसरी कमेंट अशी आहे की ताई बरोबर आहे, नको लक्ष देत जाऊ कुणावर, तू तुझं तुझं बघ. आई खूप छान आहे, आई ते आई असते, आई ते आई असते, आईच्या हाताची सर कुणाला येणार नाही. ते हो ताई बरोबर आहे, आई ही आई असते, आईची सर कुणालाच येत नाही, कुणालाच. आई आहे तर जीवन आहे. बरोबर. तर हो ताई, थँक्यू, धन्यवाद. तर तुमच्या पण आईंना नमस्कार माझा. तर खूप छान अशा कमेंट आल्या. तर काय बोलू त्या कमेंटवर काय माहीत. तर मी तुम्हाला आनंदाची एक गोष्ट देणार आहे, म्हणजे याच्या आधी दिली पण आता मी पूर्ण आनंदाची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्या आधी संपूर्ण हेडव बघा, कंटिन्यू हेडव करा, आणि हेडव बघितलं ना तर लाईक करा, आणि मग माझ्या आनंदात सहभागी व्हा. ठीक आहे. तर हां, 2 कमेंट झाल्या. तिसरी कमेंट अशी आहे की नाही का, ताई तू असं, ताई तू तसं, म्हणजे वाईट काय कमेंट नव्हती. हो का, वाईट जेव्हा माझ्या मनाला त्या गोष्टी लागतील ना तेव्हा त्याच्यावरच मी बोलणार आहे, एकदमच बोलणार आहे. तोपर्यंत छोट्या छोट्या अशा नाही का मन दुखणाऱ्या कमेंटवर मी बोलणार नाही. तर चला जाऊ द्या, मी कमेंटवर बोलतच नाही, कारण मला खुशी मावं नाही, आणि तुमच्यासोबत शेअर करणं ही खूप गरजेचं आहे. तर त्याच्या आधी बानुबाईला बघून घ्या. बानुबाईची आंघोळ झालेली आहे बघा. बानुबाईची आंघोळ झाली, बानुबाई मस्तपैकी खेळती आपली, आणि बानुबाईची तब्येत जरा डाऊन आहे बघा. बानूची तब्येत आपल्या जरा खराब आहे. बानू सुकली जरा, तिला औषध आणायची होती, पण काल जीवरला लय पाऊस होता, लय पाऊस आहे. हा, एक कमेंट अशी पण होती, ताई धुणं सारवानं आल्यात आणि पाऊस तर काही थांब नाही, कसं ग ताई धुणं सारवानं करायची. आता ताई हो का, नवरतन आहे घरामध्ये, दोघांना तिघांना उपास असतात. मला असतो, आईला असतोय, वल्लाला असतोय, 9 दिवसाचा उपास असतात. बरोबर. तर राहिला प्रश्न देवाचा, तर देवासाठी आपल्याला निर्मळ करावंच लागतंय. आणि देव पावसात 1 वर्ष तर असे कपडे आमची भिजतच होती, म्हणजे अख्ख्या गावातले कपडे भिजत होती. 3 दिवस पाऊस उगालाच नाही, 3 दिवस माणसं हातरुणात नव्हा साडीवर झोपली, काय सांगायचंय तुम्हाला. तर त्यामुळे जरा होत आहे, सिटीत तर लय अवघड आहे. कारण सिटीत तर सारखा पाऊस रिप 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 छिप 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 सारखा चालूच असतो. खेड्याला तर थोडंफार ऊन पडतं, खिळती हवा असते. आपण कुठं पण टाकतो, आता या घरावर टाकू शकत नाही, आणि नवीन पण बंगल्यावर आपण टाकू शकत नाही, कारण त्याला चढायला सेड नाही आणि कशाचा सपोर्ट नाही चढायला. तर त्यावर नाही टाकणार मी. कदाचित तिकडं मी टाकीन समान मंदिर चावडी आहे, त्या चावडीवर, म्हणजे नाही का समान मंदिर नाही, ते समाज मंदिर इकडं आहे पाठीमागं मी बसले का, ते आमच्या घराच्या तिकडल्या साईडला आहे. आणि म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागंच आहे समाज मंदिर, बुद्धविहार. आणि तिकडं जे आहे का नाही तालीम आहे, म्हणजे ते पण चावडीच होती, पण ते त्याची तालीम बनवली पोरांनी.
म्हणजे त्याला वाफर जास्त ती पडली झडली, म्हणजे एवढी पण पडली नाही पण व्यवस्थित नाही. त्या तालीम बनवली, तिथं पोरं EMला येतात, त्याच्यावर आपण आरामशीर आपण कपडे आपले वाळवू शकतो. तर ताई मला लय हसायला आलं बरं का, कारण मी ते कमेंट वाचून घेतली का, वाचणार पण हसलं आणि आई पण होती, आईसमोर पण हसलं. म्हणजे लय लय म्हणजे लय हसाय आलं मला. तर नाही का ताई, आता महाळ तर झालं, तुम्ही बघितलं असं आज महाळाचा हेडेव कसं आहे, ते केल्याशिवाय आपल्याला मुभा नाही, ते करावंच लागते. परंपरा आलेली असती आणि त्या गोष्टी आपल्याला फॉलो करावंच लागतात. त्याशिवाय आपल्याला धुणं सारवण मुंज धुणं सारवण काढता येणार नाही. म्हणजे जे आपण पूर्व दिशा आपली पिढी ना पिढी आलेली आहे ते आपल्याला ते फॉलो करावंच लागते. त्यामुळं मी हो का, मला कुणी कमी केलं नाही ना. माझ्या आईनं, माझ्या आईचा मला सगळे म्हणतात, म्हणजे माझं वडील पण म्हणतात की ज्योती, तू ना रखमासारखे दिसते. कारण माझ्या कानाला खून पण आलेली आहे. आता मला दाखवता येणार नाही कोणच्या कानाला आहे खून आहे काय माहिती. या कानाला आहे बहुतेक, हां या कानाला खून आलेली आहे मला जलमताच. म्हणजे आईच्या, म्हणजे माझी पहिली आई आहे का नाही, तिच्या कानाला खून होती, तीच खून घेऊन आलेली आहे मी. म्हणजे पहिले म्हणायचे की तू रखमासारखी दिसते. म्हणजे माझी आई जी होती का नाही, काळी होती पण खूप छान असा स्वभाव होता. माझ्या वडिलावर लय जीव होता त्यांचा. तर त्यांना काय बोललं का नाही, काय ना काय व्हायचं. पहिल्या का नाही अशा, म्हणजे ही जे आम्ही राहतो का नाही, याच घरात त्यांची डेट झाली. ज्यावेळेस आपला हनुबा खूप बारीक होता ना, त्यावेळेस म्हणजे वडील सांगतात ना, त्यामुळं एक वेळेस मी तुम्हाला ऐकवलं बघा त्याची कहाणी, म्हणजे माझ्या आईची वडिलाच्या तोंडाकून. पण सांगायला लागलं ना तर माझ्या वडिलाच्या डोळ्याला पाणी येतं बरं का. कारण माझं वडील पहिल्यापासून चाकरी करत होतं, पहिले लई चाकरी करत होतं, लई म्हणजे लई चाकरी. त्यांना असं कुठं जायला सुद्धा येत नव्हतं, एवढी चाकरी करायचं. एवढं माझ्या वडिलांनी कष्ट केलं का नाही, त्यामुळं का नाही आम्ही त्यांना 1 रुपयाचं कष्ट आता करू देत नाही. कारण लय कष्ट केलंय त्यांनी. कुणाच्या चाकऱ्या म्हणून, कुणाचं लाकडं फोडायचं म्हणून, उगच म्हणत नाहीत अख्ख्या गावात की सोमभाव. आता वडील माझं का नाही आज स्वतःच्या हाताने, म्हणजे पहिलं कसं करत होतं, आंघोळ केली की चहा करायचं, प्यायचं, जायचं. तर आता वडील माझं उठून आंघोळ गार पाण्याने बरं का, गार पाण्याने करतात, गरम पाण्याने नको म्हणतात. म्हणलं का नाही गरम पाण्याने करत जावा, नाही मला गार पाण्याची सवय. मग गरम पाण्याने केली की मग मला सर्दी होती या. मग म्हणलं ठीक आहे तुमच्या मनाने. मग आंघोळ केली, गॅस पेटवून चहा केला आणि पिलं आणि गेलं माळावर आपलं बसत्यात. सकाळनं 6, 7, 8 वाजता जातात आणि 10 वाजेपर्यंत माघारी येतात जेवायला. मग जेवण करतात, आम्ही जेवायला देतो. मग वडील परत काय करतात, देवळात जाऊन झोपतात. म्हणजे त्यांचा वेळ असा जातो. तर मी त्यांना असं विचारलं ना तर त्यांच्या डोळ्याला पाणी येईल ना, म्हणून मला विचारायला बरोबर वाटत नाही. तर नक्कीच माझी त्या पण आईचा का नाही फोटो नाही तर मी तुम्हाला दाखवला. कुणाकडेच फोटो नाही. लय मी पहिला प्रयत्न केला, लय प्रयत्न केला. आणि सवासीन ठेवायचं तर झालं तर बाई माहिती असेल तुम्हाला, माझी बहीण, पिंपरीची बहीण, बाई म्हणून बघितली असेल तुम्ही. तर तिला लय वेळा सांगितलं होतं की बाई जेवायला ये, सवासीन जेवायला ये आईचं. पहिल्या स्टार्टिंगला आम्हाला माहिती होतं का नाही, तर त्यांच्या बहिणीला ठेवलं होतं. म्हणजे नाता भाऊ नाही का, नाता, त्यांची बहीण. म्हणजे त्यांची आमच्यात नातं बघा बरं का, सख्या बहिणी सख्या जावं. माझी चुलती जी आहे का नाही, माझी चुलतीची सख्खी बहीण होती. म्हणजे सख्या जावा आणि सख्या बहिणी झालत्या. तर ते नाता आहे का नाही, नाता उघडे, ती ते म्हणजे त्यांची आई, मावशी आणि माझी आई पहिली, त्या सख्या बहिणी. म्हणजे तिघी बहिणी एकाच गावात होत्या, पण एकाच घरात दोघी बहिणी सख्या जावन सख्या बहिणी होत्या. तर ती चुलती माझी बघितली असेल, दाखवेल मी कधीतरी आल्यावर. म्हणजे येत नाहीत ना सारख्या इकडे, येतात आपलं गाठ भेट घेतात वल्लाची. म्हणजे वडील तेव्हा लय बारीक होतं, त्यांना पण सगळं म्हणजे माया लय करतात माझ्या वडिलाची. काय झालं ना तर माझी सगळी पळत येते ती बरं का,
सगळी म्हणजे अख्खं गाव येतच येतं, पण आमच्या घरातली सुद्धा सगळी पळत येते ती. तर चला, हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि ते सवासनीचं सांगायचं होतं ते विसरूनच गेले मी. हेडेव लय मोठा झाला, तर नक्कीच मी पुढच्या हेड्यामध्ये बोलेल. तर चला, तोपर्यंत हेड्या पूर्ण बघा बरं का. पटापटा लाईक करा, 100 लाईक झालंच पाहिजे. तर चला.